हॅलो सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी रेस्टॉरंटपेक्षाही घरच्या घरी उत्तम चवीचा पनीर मटर मसाला किंवा मटर पनीरची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. ही पनीरची भाजी एकदा जर याच पद्धतीने तुम्ही बनवून खाल्ली तर परत या भाजीसाठी तुम्ही कधीच पैसे खर्च करणार नाही, कारण त्या चवीपेक्षाही भन्नाट चवीची भाजी घरच्या घरी आपण बनवू शकतो. फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये बारीक कट केलेला एक मोठा कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. थोडंसं मीठ घालायचं, त्यामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा लवकर परतला जातो. कांदा भाजायला सुरुवात झाली की लगेचच यामध्ये 2 कट केलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 5 ते 6 मोठ्या आकाराच्या लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आणि त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कांदा, हिरवी मिरची, लसूण, आलं चांगलं परतलं की यामध्ये एक मोठा कट केलेला टमॅटोसुद्धा परतून घ्यायचा आहे. चांगला सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. टमॅटो थोडा सॉफ्ट झाला की यामध्ये 5 ते 6 काजू आणि 1 चमचाभर तीळ घालून घ्यायचे आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे. तीळ आणि काजू घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते आणि दाटसरपणासुद्धा येतो. आता यावर गॅस कमी करून 2 मिनिटे झाकण ठेवायचं आहे आणि साहित्य चांगलं सॉफ्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता टमॅटो आणि कांदा एकदम व्यवस्थित शिजला गेलेला आहे. आता यामध्ये मुठभर पुदिना आणि मुठभर कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि तीसुद्धा परतून घ्यायची आहे. वाटण वाटताना त्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर घातली की भाजीला खूप छान चव येते. थोडा वेळ परतून झाल्यानंतर हे साहित्य पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि नंतर अगदी एखादा चमचा पाणी घालून एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे. भाजीसाठी मी अगोदरच कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा घरगुती तूप घेतलेलं आहे, साजूक तूप. तुम्ही तुपाऐवजी बटर घातलं तरी चालेल, परंतु बाहेरच्या बटरपेक्षा घरगुती साजूक तूप घातलेलं केव्हाही चांगलं. तेल आणि तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये राई जिरं घालून घ्यायचं आहे. राई जिरं छान तडतडल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला कोरडे मसाले घालून घ्यायचे आहे, परंतु गॅस पूर्ण मंद करायचा आहे किंवा बंद केला तरी चालेल. आणि आता यामध्ये 1 चमचा धनेपूड, 1 चमचा किचन किंग, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्ध्या चमच्याला थोडासा कमी गरम मसाला, हळद आणि हिंग घेतलेला आहे. यामध्ये 1 पळीभर पाणी घालून घ्यायचं आणि हे कोरडे मसाले अगोदर छान परतून घ्यायचे आहे तेलामध्ये. यामुळे भाजीला रंग खूप छान येतो आणि मसालेसुद्धा तेलामध्ये अगोदर छान परतले जातात. परंतु थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि नंतरच ते परतून घ्यायचे आहे. मसाला अजिबात करपू द्यायचा नाही. आता हा मसाला थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचा आहे, एखादा मिनिट, आणि नंतरच वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. आता हा मसाला तुम्ही बघू शकता एकदम छान परतलेला आहे आणि आता यामध्ये वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि वाटण जितकं बारीक वाटता येईल तितकं बारीक एकदम स्मूथ वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. तसंही आपण वाटण अगोदर चांगलं भाजलेलं होतं, त्यामुळे जास्त वेळ परतायला लागणार नाही. 2 ते 3 चमचे यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी घातल्यामुळे मसाला कोरडा होत नाही आणि छान परतला जातो, शिजला जातो आणि रंगसुद्धा खूप छान येतो. यामध्ये मी कढीपत्तासुद्धा घालून घेतलेला आहे. जर तुम्हाला पनीरच्या भाजीमध्ये कढीपत्ता आवडत नसला तर नाही घातला तरी चालेल. गॅस एकदम मंद करायचा आहे आणि 2 मिनिट यावर झाकण ठेवायचं. मसाला परतत असतानाच यामध्ये 1 वाटी मटार घालून घ्यायचे आहे, म्हणजे मसाल्याबरोबर मटारसुद्धा व्यवस्थित परतले जातात आणि सॉफ्ट होतात. व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे आणि मटारसुद्धा मसाल्यामध्ये सॉफ्ट करून घ्यायचे आहेत. मटार शिजायला सुरुवात झाली की यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हवं तितकं पाणी घालून घ्यायचं आहे. परंतु मला दाटसर ग्रेव्ही करायची आहे, त्यामुळे मी इथे थोडंसंच पाणी घालून घेतलेलं आहे. आपल्याला इथे मटर पनीर मसाला बनवायचा आहे.
पुन्हा यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे. भाजी बनवत असताना मी एका बाजूला 130 ग्रॅमचा पनीरचा पूर्ण तुकडा थोड्याशा तुपावर छान परतून घेतलेला आहे आणि तो आता कट करून घ्यायचा आहे. मी मोठ्या आकाराचे तुकडे करणार आहे. तुम्हाला हव्या त्या आकारात कट करून घेऊ शकता. पनीर खात्रीच्या ठिकाणीच विकत घ्यायचे आहेत. बऱ्याच वेळा काय होतं, भाजीमध्ये पनीर खाताना रबरासारखे वाटतात आणि वातड होतात. चांगल्या दर्जाच्या पनीरची भाजी कशी करा छानच होते आणि चवसुद्धा खूप छान लागते. हवं तर पनीर तळून घेतल्यानंतर 2 मिनिट थोडंसं मीठ घातलेल्या पाण्यामध्ये बुडवून ठेवा, म्हणजे पनीरचे तुकडे अजून सॉफ्ट होतील. भाजीसाठी 130 ग्रॅम पनीर घेतलेले आहे आणि 1 वाटीभर हिरवे ताजे मटार घेतलेले आहे. एवढ्या साहित्यामध्ये 2 ते 3 व्यक्तींसाठी भरपूर भाजी होते. भाजी एकदम हॉटेलसारखी बनवण्यासाठी त्यामध्ये मी 1 मोठा चमचा भरून ताज्या दुधावरची घट्ट साय घातलेली आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करायची. साय व्यवस्थित मिक्स झाले की त्यामध्ये लगेचच आपल्याला पनीरचे तुकडे घालून घ्यायचे आहे. आपण इथे बनवलेली ग्रेव्ही एकदम दाटसर झालेली आहे आणि खूप छान रंग आलेला आहे. रेस्टॉरंटपेक्षाही ह्या भाजीची चव खूप छान होते. तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून बघा. पनीर घातल्यानंतर यावर फक्त 1 मिनिट झाकण ठेवायचं आहे. जास्त वेळ ठेवायची गरज नाही, कारण आपले जे पनीर आहे ते अगोदरच सॉफ्ट झालेले आहेत. इथे आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे आणि आता यामध्ये भरपूर अशी हिरवीगार कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आपण वाटणामध्ये सुद्धा कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आणि गॅस बंद केल्यानंतर काही वेळाने तुम्ही बघू शकता भाजीला खूप छान रंग आलेला आहे आणि लुसलुशीत असा दाटसरपणासुद्धा आलेला आहे. चवीला तर ही भाजी रेस्टॉरंट किंवा ढाब्यापेक्षाही नक्कीच छान झालेली आहे आणि तीही घरगुती साहित्यामध्ये मनसोक्त आपल्याला एकत्र बसून खाता येते. आणि घरचं खाणं बाहेरच्यापेक्षा कधीही चांगलं. त्यात स्वच्छता असते, क्वालिटी असते. तुम्हाला आजचा हा पनीर मटर मसाला किंवा मटर पनीरची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाजूलाच तिथे बेल आयकॉन असते, तीसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील. थँक्यू. बाय.